राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतील जाचक निकषामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतील जाचक निकषामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जिल्ह्यात 10 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 9 लाख हेक्टर जमीन पेरणी योग्य आहे। सुमारे 6 लाख शेतकरी विविध बँकांचे खातेदार आहेत। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1,32,000 कर्जदार शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आली। मात्र निकषामुळे तब्बल 48,000 शेतकरी अपात्र ठरले असून उर्वरित 84,000 शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे। विशेष म्हणजे ही आकडेवारी केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची असून राष्ट्रीयकृत व इतर बँकांमधील हजारो शेतकरीही निकषामुळे कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शेतकरी संघटनांनी या निकषांचा पुनर्विचार करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे। गतवर्षी अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले। आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला होता। मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्याप अपेक्षित मदत व पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे कोणतेही जाचक निकष न लावता सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे। 2017 मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेतून वगळण्यात आल्याने नाराजी वाढली आहे। दरम्यान अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही। या विरोधात जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींनी गावबंदीचे ठराव मंजूर केले असून सरसकट कर्जमाफी आणि पीक विम्याची मागणी जोर धरत आहे। गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने व ओल्या दुष्काळामुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला, पशुहानी झाली, मानवहानी झाली आणि एवढं प्रचंड नुकसान असताना शासन धोरणानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसेवारी व आणेवारी जे निघाली ते 50 पैशाच्या आत निघाली आणि शासन धोरणानुसार जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला। आज जिल्ह्यातील शेतकरी एक नव्हे तर अनेक अडचणींना सामोरे चालला आहे। पंपवर गेलं तर त्याला डिझेल नाही, खताच्या दुकानावर गेलं तर त्याला खत नाही आणि बँकेत गेलं तर त्याला नोट नाही आणि कर्जमुक्त करून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत माफीचा शेतकऱ्यांना आतापर्यंतचा लाभ नाही। आमच्या हक्काचा पीक विम्यापासून आम्हाला या जिल्हा प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे व पीक विमा कंपनीशी समान नसल्याकारणाने RC डेटा संकलनाचं काम या पीक नुकसानीचं अधिसूचनेचं काम जिल्हा पातळीवर कंपनीला न गेल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी ह्या पीक विम्यापासून वंचित आहे। पालकमंत्र्यांनी मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं होतं की मी मुख्यमंत्र्याकडे जाऊन हा विषय निपटाऱ्यामध्ये घेऊ, पण दुर्दैवाने आज विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व नेते मशगूल आहेत आणि जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होत आहेत आणि प्रश्न असा उद्भवतोय आज एक की खरंच या विषयाची संवेदनशीलता इथल्या नेत्यांना जिल्ह्यातल्या आहे का, म्हणून आम्ही आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठराव घेऊन शेतकऱ्यांच्या वतीने अनेक गावामध्ये जिल्ह्यातल्या ठराव घेऊन या पालकमंत्र्यांना व इतर मंत्र्यांना व सत्ताधारी आमदारांना आम्ही गावबंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या आशयाचा आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहे की एकही नेत्यांना आम्ही जिल्ह्यात या पुढच्या कालखंडात फिरू देणार नाही जिथपर्यंत या आमच्या हक्काचा पीक विमा आम्हाला मिळणार नाही।